विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सार्वजनिक वित्ताचे अर्थशास्त्र या विषयातील विकसनशील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व कसं असतं याचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्र, सार्वजनिक आय आणि व्यय. आय आणि व्यय. सार्वजनिक आय म्हणजे सार्वजनिक उत्पन्न आणि सार्वजनिक व्यय म्हणजे सार्वजनिक खर्च. मग सार्वजनिक सत्ता आपले उत्पन्न कसे मिळवते? सार्वजनिक सत्ता म्हणजे सरकार आपले उत्पन्न कसे मिळवते आणि ते कसे खर्च करते याचा अभ्यास करणारा विषय म्हणजेच सार्वजनिक आय आणि व्यय होय. सार्वजनिक आयव्ययामध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज आणि राज्य वित्तीय धोरण या 4 महत्त्वपूर्ण राज्य वित्तीय पद्धतींच्या समस्यांचा एकंदरीत विचार केला जातो. पूर्वीचे जे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी असं म्हटलेलं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था पूर्ण स्पर्धा आणि मुक्त बाजार यंत्रणेद्वारे पर्याप्त वापर करून दीर्घकाळात समतोल साधू शकते. म्हणून सरकारने हस्तक्षेप करू नये. परंतु 1929-30च्या महामंदीच्या काळात असं दिसून आलं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेत हस्तक्षेपाची गरज पडते. तेव्हापासून सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व हे वाढत गेल्याचे आपल्याला दिसून येते. आधुनिक काळातील जे कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना अंमलात आणण्यासाठी सरकारला उत्पन्न मिळवताना व खर्च करताना जनतेचं जास्तीत जास्त हित कसं साधलं जाईल, जनतेला जास्तीत जास्त लाभ कसा मिळाला जाईल याचा विचार करावा लागतो. उत्पन्न व खर्च हे सार्वजनिक आयव्ययाचे 2 भाग आहेत. सरकारला कर व इतर मार्गांनी उत्पन्न मिळते. कर आकारणीमुळे जनतेचे उत्पन्न कमी होते. सरकारने कराच्या मार्गाने मिळवलेले जे उत्पन्न आहे ते समाजासाठी सरकारने जर खर्च केल्यास जनतेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदा मिळतो. जनतेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभ मिळतो. अशा प्रकारे या दोन्ही क्रियांचा म्हणजे सार्वजनिक आय आणि व्यय म्हणजे सार्वजनिक उत्पन्न आणि खर्च या दोघं क्रियांचा एकत्रित परिणाम जास्तीत जास्त कसा फायदेशीर ठरेल किंवा जास्तीत जास्त जनतेचं जास्तीत जास्त हित कसं होईल या दृष्टिकोनातून विचार झाला पाहिजे. कर, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थ भरणा हे राज्यवित्तीय साधने आहेत. या राज्यवित्तीय साधनांचा असा वापर झाला पाहिजे की त्यामुळे समाजाच्या कल्याणात, समाजाच्या आर्थिक विकासात, आर्थिक स्थैर्यात आणि आर्थिक समतेमध्ये वाढ झाली पाहिजे. भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्थेत शासकीय कार्यभाग महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच भारत हे काय मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे.
आणि ह्या मिश्र अर्थव्यवस्थेत जो सरकारचा जो कार्यभाग आहे, सरकारचे जे कार्य आहे ते महत्त्वाचे मानले जातात. कारण या संमिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांचं महत्त्वाचं असं वेगळं स्थान आहे. संमिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल निर्मितीचा दर कमी असतो. भांडवल निर्मितीचा दर कमी असल्यामुळे तो देश अल्पविकसित राहतो. त्यामुळे त्याच्यासमोर दारिद्र्य, बेकारी अशा समस्या भयानक आणि मोठे स्वरूप धारण करतात. म्हणून मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययामध्ये महत्त्व म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाचं जे महत्त्व आहे ते वाढलेलं आपल्याला दिसून येतं. यासाठी सरकार ही वेगवेगळ्या प्रकारची कार्य करीत असते. यासाठी सरकारला वेगवेगळ्या प्रकारची कार्य करावी लागत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व अभ्यासत असताना आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारावरती विकसनशील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाचं महत्त्व अधिक स्पष्ट करता येईल. त्यासाठी आपल्याला पहिल्या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला मुद्दा आहे आर्थिक विकास. तर अविकसित किंवा जी विकसनशील देश आहेत त्या अविकसित आणि विकसनशील देशात लोकांचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते. व लोकांचं राष्ट्रीय उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांचं दरडोई उत्पन्न कमी असतं. त्याचा परिणाम असा होतो की बचत कमी होते. बचत कमी झाल्यामुळे गुंतवणूक कमी होते आणि गुंतवणूक कमी असल्याचा परिणाम देशाला आपला विकास साधता येत नाही. मग अशा देशांचा विकास साध्य करायचा असेल, अशा देशांचा विकास करायचा असेल तर अशा देशामध्ये मूलभूत उद्योगधंद्यांची स्थापना झाली पाहिजे. तसेच देशामध्ये विकासाला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. यासाठी खाजगी उद्योजक हे भांडवलाअभावी पुढे येत नाहीत. म्हणून सरकारने काय करायला पाहिजे की अशा गुंतवणुकीत म्हणजे जे उद्योग उभारणी केली पाहिजे अशा गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खर्च करायला पाहिजे सरकारने. गुंतवणुकीसाठी पैसा कमी पडत असेल तर सरकारने मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कर्ज काढायला पाहिजे, सार्वजनिक कर्ज घ्यायला पाहिजे आणि देशात उद्योगधंद्यांची म्हणजेच मूलभूत उद्योगधंद्यांची स्थापना करायला पाहिजे आणि विकासाला पोषक अशी परिस्थिती निर्माण करावी की ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास साधला जाईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक स्थैर्य. सार्वजनिक आयव्ययामधील महत्त्वाचा जो मुद्दा आहे दुसरा तो म्हणजे आर्थिक स्थैर्य. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याचं काम सार्वजनिक आयव्ययाला करावं लागते. आर्थिक स्थैर्य म्हणजे जी तेजी आणि मंदीची जी परिस्थिती आहे ते तेजी आणि मंदीची परिस्थिती दूर करणे म्हणजे आर्थिक स्थैर्य होय. आता तेजीची जी परिस्थिती असली तर कराचे दर व संख्या यात वाढ करायला पाहिजे, सार्वजनिक खर्च कमी करायला पाहिजे. या उलट मंदीची जर परिस्थिती असेल तर या मंदीच्या परिस्थितीमध्ये कराचे दर व संख्या कमी करावी, सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करावी. अशा
या राज्य वित्तीय धोरणाच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य आपल्याला प्रस्थापित करता येऊ शकतं आणि सरकार अशा राज्य वित्तीय साधनांच्या साहाय्याने आर्थिक स्थैर्य हे प्रस्थापित करण्याचं काम करीत असते. तिसरा मुद्दा आपण अभ्यासू सार्वजनिक आयव्ययाच्या महत्त्वाचा, तो म्हणजे अर्थसहाय्य व अनुदान. तर सर्वसामान्य जनतेच्या उपभोगासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या वस्तू असतात, उदाहरणार्थ अन्नधान्य किंवा इतर ज्या काही वस्तू आहे की ज्या जनतेला नेहमी जे उपभोग घेत असताना आवश्यक असतात किंवा गरजेच्या असतात, अशा अन्नधान्याव्यतिरिक्त इतरही काही वस्तू आहेत, त्या वस्तूंचे उत्पादन वाढवण्यासाठी व रोजगारात वाढ करण्यासाठी लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योगांची स्थापना करण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य व अनुदान पुरविले पाहिजे आणि सरकार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी या लघु आणि ग्रामीण उद्योगांना स्थापना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान आणि अर्थसहाय्य ही पुरवित असतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक मुद्दा आहे तो म्हणजे करविषयक धोरण. त्या समाजाला ज्या विघातक अशा ज्या वस्तू असतात, म्हणजे समाजामध्ये ज्या विघातक अशा वस्तू आहेत, उदाहरणार्थ दारू, अफू, भांग, तंबाखू, या उत्पादनावर आणि उपभोगावर सरकार जास्तीत जास्त प्रमाणात कर आकारणी करते. कारण अशा वस्तूंचं सेवन करू नये असं सरकारचं धोरण असते. पुढचा एक मुद्दा आपल्याला अभ्यासता येतो तो म्हणजे आर्थिक विषमता कमी करणे. अर्थव्यवस्थेत आर्थिक विषमता कमी करणे म्हणजे गरीब आणि श्रीमंत यामधील अंतर कमी करणे. त्याला आपण काय म्हणतो? आर्थिक विषमता कमी करणे. म्हणजेच गरीब आणि श्रीमंतांमधील अंतर जे आहे ते कमी झालं पाहिजे. यासाठी श्रीमंतांवर जास्त कर आकारणी करावी आणि त्या करापासून जे काही उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून गरीब जनतेला स्वस्त दरामध्ये अन्नधान्य, कर्ज पुरवठा अशा प्रकारे आर्थिक सहाय्य देण्याचं काम सरकारकडून केलं जात असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे सरकार सार्वजनिक आयव्ययाच्या साहाय्याने, सार्वजनिक उत्पन्न आणि खर्चाच्या साहाय्याने श्रीमंत वर्गाकडून गरीब वर्गाकडे खरेदी शक्तीचं हस्तांतरण घडवून आणण्याचं काम करीत असते. पुढचा मुद्दा आपण अभ्यासू स्पर्धेपासून संरक्षण. देशात जे नवीन उद्योग स्थापन झालेले असतात त्या उद्योगांना आपण बाल्यावस्थेतील उद्योग असे म्हणतो. मग बाल्यावस्थेतील जे उद्योग असतात ते लहान असतात, नवीनच स्थापन झालेले असतात. परकीय स्पर्धेपासून संरक्षण देण्यासाठी अशा उद्योगांना आयात कराची अंमलबजावणी करावी लागते. मग आयात कराची अंमलबजावणी केल्यामुळे हे उद्योग जलद गतीने विकास साधू शकतात. त्यांची स्पर्धाशक्ती वाढते, स्पर्धा करण्याची शक्ती वाढते अशा उद्योगांची. म्हणजे सरकार या नवीन उद्योगांना परकीय स्पर्धेपासून त्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी आयात कराची काय करते? अंमलबजावणी करते. त्यामुळे देशातील जे उद्योग आहे त्यांचा जलद गतीने काय होईल, त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी होण्यासाठी सरकार हे मदत करत असतात किंवा सरकारकडून अशा प्रकारचे प्रयत्न केले जात असतात. पुढचा मुद्दा आपण अभ्यासू
रोजगारात वाढ करणे. अर्थव्यवस्थेत रोजगारात वाढ करण्यासाठी सरकार सार्वजनिक आयव्ययाचा वापर करते. उदाहरणार्थ, मंदीच्या परिस्थितीत उद्योगधंदे मागणीच्या अभावी बंद पडतात. अशा वेळी सरकार जास्तीत जास्त खर्च करून बंद पडलेले जे उद्योगधंदे सुरू करते किंवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करते, की ज्यामुळे रोजगारामध्ये काय होत असते, त्या ठिकाणी वाढ होते. साहजिकच नवीन उद्योगधंदे सुरू झाले की त्या नवीन उद्योगधंद्यामध्ये त्या ठिकाणी रोजगार निर्माण होत असतो आणि हे रोजगारात वाढ करण्यासाठी सरकार सार्वजनिक आयव्ययाचा त्या ठिकाणी वापर करत असते. पुढचा मुद्दा आपण अभ्यासू, मूलभूत आर्थिक प्रश्न. तर कोणत्याही जे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न असतील, ते मूलभूत आर्थिक प्रश्न हे राज्य वित्तीय धोरणाच्या साधनांच्या साहाय्याने दूर करता येतात. मग राज्य वित्तीय धोरणांची जी साधने आहेत ती कर, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थ भरणा ही राज्य वित्तीय धोरणाची साधने आहेत. आणि ह्या साधनांच्या मदतीने कोणत्याही देशातील जे अर्थव्यवस्थेमध्ये जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला दूर करता येतात. त्यामुळे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावायचं, कोणत्या ठिकाणी करावायचं, कोणते उत्पादन तंत्र वापर करायचा, कोणत्या उत्पादन तंत्राचा वापर करायचा, हे जे आर्थिक प्रश्न आहेत, हे आर्थिक प्रश्न राज्य वित्तीय धोरणाची जी साधने आहेत, कर, सार्वजनिक खर्च, अर्थसहाय्य, सार्वजनिक कर्ज यांचा योग्य वापर करून दूर करता येऊ शकतात. अर्थव्यवस्थेला त्यामुळे व्यवस्थित वळण लावता येते. उपलब्ध जी साधनसामुग्री आहे त्या उपलब्ध साधनसामुग्रीचा पर्यायाने पर्याप्त योग्य असा वापर त्या ठिकाणी करता येत असतो. समाजाची जास्तीत जास्त समाज कल्याणाची जी पातळी आहे ती गाठता येत असते. अशा प्रकारे मूलभूत आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य वित्तीय धोरणाच्या साधनांच्या साहाय्याने प्रश्न जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न आहे ते दूर करण्याचं काम या सार्वजनिक आयव्ययाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक शेवटचा मुद्दा आपल्याला अभ्यासता येतो सार्वजनिक आयव्ययाच्या महत्त्वाच्या बाबतीत, तो म्हणजे बचत आणि गुंतवणुकीत वाढ करणे. अर्थव्यवस्थेत बचत आणि गुंतवणुकीच्या दराच्या ज्या प्रमाणामध्ये वाढ करण्याचं महत्त्वाचं कार्य सार्वजनिक आयव्यय करू शकते. म्हणजे अर्थव्यवस्थेत बचत आणि जो गुंतवणुकीचा दर आहे त्या बचत आणि गुंतवणुकीच्या दराच्या ज्या प्रमाणामध्ये वाढ करण्याचं काम सार्वजनिक आयव्ययाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. उदाहरणार्थ, कर कमी केल्यास बचत वाढण्यास मध्ये मदत होते. तसेच जे उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्थांवरील कराचं जे प्रमाण कमी केलं तर त्यांची बचतीची क्षमता वाढते. उद्योगांना जर उद्योग असतील, व्यवसाय असतील यांना सवलती दिल्या, अर्थसहाय्य पुरवलं त्या ठिकाणी, तर साहजिकच त्यांच्या गुंतवणुकीत देखील काय होत असते, त्या ठिकाणी वाढत असते. अशी वेगवेगळी कार्य शासनाला, सरकारला त्या ठिकाणी करावी लागत असतात आणि ही कार्य पार पाडण्यासाठी सरकारची हस्तक्षेपाची गरज महत्त्वाची मानली जात आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, विकसनशील अर्थव्यवस्थेत सार्वजनिक
हायव्याचं महत्त्व स्पष्ट करता येईल. धन्यवाद.